नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. टेलिग्राम चालू घडामोडीमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण जे काही टेलिग्रामवरती ज्या काही पोस्ट टाकत असतो त्या सगळ्यांचं विश्लेषण आणि त्या संदर्भात असणारे प्रश्न याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. चला तर आपण बघूयात. तर आजच्या न्यूजमध्ये आपल्याला जी काही न्यूज आहे ती सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये संघर्ष आहे. हे संघर्ष का सांगितला जातो? कारण की जे काही राज्यपालांचं जे काही अभिभाषण आहे ते चालू असताना 2 मिनिटांमध्ये राज्यपालांनी ते संपवलं आणि तिथून ते निघून गेले. तर त्यामुळे आपल्याला राज्यपाल अभिभाषण म्हणजे काय तर यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. तर राज्यपाल अभिभाषण जे काही शब्द आहे तर तो आपण भारतीय राज्यघटनेमध्ये मेन्शन आहे, आर्टिकल 176(1) मध्ये सांगितलेला आहे. मग राज्यपाल अभिभाषण म्हणजे काय तर सेम पद्धतीने संसदेमध्ये किंवा संविधानामध्ये सुद्धा केंद्राच्या पातळीवरती राष्ट्रपती अभिभाषण सांगितलेलं आहे. राज्यामध्ये असलेलं राज्यपाल अभिभाषण आणि केंद्रामध्ये असलेलं राष्ट्रपती अभिभाषण. तर जे काही राज्यामध्ये असणारं अभिभाषण आहे त्याचं कलम आहे 176(1). राज्यपाल अभिभाषण म्हणजे काय, जेव्हा निवडणुका होतात त्याच्यानंतर पहिलं अभिभाषण किंवा अधिवेशन त्याच्यामध्ये प्रस्तुत केलेलं भाषण किंवा जे काही तुमचं नवीन वर्ष असतं त्या नवीन वर्षामध्ये केलेलं पहिलं भाषण म्हणजे अभिभाषण. जे काही हे अभिभाषण असते तर त्याची जी काही प्रिपरेशन आहे ते सरकार करत असते. केंद्रामध्ये असेल तर केंद्र सरकार आणि राज्यामध्ये असेल तर राज्य सरकार. तुम्हाला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आता जे काही अभिभाषण झालेलं आहे राज्यपालचं त्याची प्रिपरेशन राज्य सरकार म्हणजे कोण असेल, उद्धव ठाकरे गव्हर्नमेंट यांनी केली. मंत्रिमंडळाने त्याला अप्रुव्हल दिलं, त्याच्यानंतर राज्यपालांनी ते अप्रुव्हल केलं, त्याच्यानंतर त्यांनी ते अभिभाषण केलं. पण कधी कधी असं होतं की जे काही अभिभाषण केलेलं आहे त्याच्या संदर्भात राज्यपालांना त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे असतात किंवा त्याच्यावरती ते सहमत होत नाही. मग अशा वेळेस राज्यपाल ते पॉइंट स्किप करतात. आता अभिभाषण स्किप करणं किंवा काही वेळेनं ते निघून जाणं तर यामुळे राज्यपालाचं अभिभाषण स्थगित होते का तर नाही. तर संविधानामध्ये फक्त जर राज्यपाल उभे जरी राहिले असतील तर राज्यपाल अभिभाषण झालं असं समजलं जातं. आता राज्यपाल अभिभाषण जर झालं नाही तर काही फरक पडतो का तर या संदर्भात घटनात्मक असं काही मेन्शन नाहीये. परंतु फर्स्ट टाइम तेलंगणा गव्हर्नमेंटनी काय केलं, राज्यपाल अभिभाषण ठेवलं नाहीये. त्यांनी त्यासाठी वेगवेगळे कारण दिले ते आपल्याला समजून घ्यायची नाहीये. पण इथे हे लक्षात घ्या की राज्यपाल अभिभाषण जे आहे तर त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय होतो. राज्यपाल अभिभाषण म्हणजे काय तर मागच्या वर्षी ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्या आणि समोरच्या काही घडामोडी होणार आहेत किंवा जी काही यादी आहे कामाची या सगळ्यांचं सविस्तर चर्चा राज्यपाल अभिभाषण करत असतात सरकारच्या वतीने. त्यामुळे हे जे काही अभिभाषण आहे ते सरकार प्रस्तुत करते आणि राज्यपाल त्याला वाचून दाखवत असतात. आणि जेव्हा हे राज्यपाल अभिभाषण होते तेव्हा ते सभागृहामध्ये त्याच्या कॉपीज वाटल्या जातात. तर इथे सुद्धा सेम झालंय, राज्यपाल आपले सोडून गेले 2 मिनिटांमध्ये, परंतु हे पारित झालेले असं याला समजलं गेलं. जेव्हा हे राज्यपाल अभिभाषण होते त्याच्यानंतर याच्या संदर्भात थँक्स मोशन जाहीर केली जाते आणि या सगळ्यांना उत्तर देण्याचं काम राज्यामध्ये मुख्यमंत्री करतात आणि केंद्रामध्ये आपले पंतप्रधान करतात. तर अशा प्रकारे तुम्हाला या बेसिक राज्यपाल अभिभाषणासंदर्भात प्रश्न येण्याची ही शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं हे समजून घ्या. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जे काही लोकसत्ताला जे काही आलेलं आर्टिकल्स आहे त्यांनी खूप छान समजून सांगितले की राज्यपाल अभिभाषण म्हणजे काय, कोणत्या आर्टिकलनुसार हे स्थापन केलेलं आहे, त्याच्यानंतर याची जी काही बेसिक क्रायटेरिया काय आहे हे सगळं याच्यामध्ये आलेलं आहे. तुम्ही ते वाचून घ्या आणि याच्या संदर्भात सुद्धा आपण आता डिस्कशन केलेलं आहे. सेकंड जी न्यूज आहे तर त्या संदर्भात आपण एक क्वेश्चन डिझाईन केलेला आहे. राज्यपाल अभिभाषण संदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम सांगितले आहे तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, कलम आहे 176(1). तर सेकंडची न्यूज आहे ती आहे पहिल्यांदाच लोकसंख्या दर्शक घड्याळ. आज याचं उद्घाटन झालेलं आहे. याचं जे उद्घाटन झालेलं आहे ते गोखले इन्स्टिट्यूट मध्ये जे काही राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था आहे याच्यामध्ये हे उद्घाटन झालेलं आहे. तर जे काही लोकसंख्या दर्शक जे आहे ते सर्वप्रथम दिल्ली जे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ जे काही इन्स्टिट्यूट आहे तिथे हे स्थापन करण्यात आलेलं आहे दिल्ली या ठिकाणी. आणि आता जे काही सेकंड आहे देशामध्ये ते आपल्या पुण्यामध्ये स्थापन केलेले आहे. जर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं तर पुणे या ठिकाणी आहे इन्स्टिट्यूट आहे गोखले इन्स्टिट्यूट. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आता हे जे काही पुण्यामध्ये जे आपण ते स्थापन केलेलं आहे लोकसंख्या दर्शक घड्याळ तर याच्यामध्ये महाराष्ट्राची जनगणना आणि प्लस देशाची जनगणना याचे करंट आपल्याला आकडेवारी इथे दिसणार आहे. सेकंड न्यूज आपण बघूयात. त्याच्या संदर्भात एक प्रश्न सुद्धा आपण डिझाईन केलेला आहे. प्रश्न असा आहे
की भारताने पहिले लोकसंख्या दर्शक घड्याळ कुठे स्थापित केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1, दिल्ली. सेकंड क्वेश्चन आपण बघूयात. महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या दर्शक घड्याळ कुठे स्थापित करण्यात आलेले आहे? इथे प्रश्न आहे, शब्द आहे महाराष्ट्रामध्ये, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे. जे काही सेकंड न्यूज आहे, सेकंड न्यूज जी आहे ती जास्त महत्वाची नाहीये, परंतु जागतिक महिला दिनानिमित्त जे आपले पर्यटन महामंडळ आहे यांनी 50% कन्सेशन दिलेलं आहे. हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की याच्यामध्ये जी काही थीम सांगितलेली आहे 2022 ची जी काही थीम आहे जागतिक महिला दिन, तर जी थीम आहे त्याचं नाव आहे आजची लैंगिक समानता उद्याची शाश्वती. लक्षात घ्या, जे काही पर्यावरण आहे आणि जी काही लैंगिक समानता आहे याचा खूप मोठा डायरेक्ट संबंध आजच्या 2022च्या थीम मध्ये सांगितलेला आहे. तर तुम्हाला माहित असेल की ज्या प्रकारे धर्म आणि स्त्रिया याचा हा डायरेक्ट संबंध आहे, त्याच प्रकारे पर्यावरण आणि स्त्री याचा सुद्धा खूप डायरेक्ट संबंध याच्या संदर्भात जोडलेला आहे. आणि हा जो काही शाश्वत संबंध आहे याचं जाण ठेवण्यासाठी जे काही संयुक्त राष्ट्र आहे त्यांनी 2022 मध्ये लैंगिक समानता आणि शाश्वत विकास किंवा शाश्वत पर्यावरण याचा संबंध साधत ही एक थीम तयार केलेली आहे. त्या थीमचं नाव आहे आजची लैंगिक समानता उद्याची शाश्वती. शाश्वती म्हणजे इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संदर्भात त्यांना इथे बोलायचं आहे. तर सेकंड आपण क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन इथे बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. 2022च्या जागतिक महिला दिनाची संकल्पना संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणती संकल्पना जाहीर केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आजची लैंगिक समानता उद्याची शाश्वती. तर आपण जे काही ई बुक लॉन्च केलेलं आहे त्याच्यामध्ये 171 प्रश्न आहेत आणि हे ई बुक तुम्हाला राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि जे काही येणाऱ्या टेक्निकल एक्झाम्स आहेत याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्याची इथे लिंक सुद्धा आपण इथे दिलेली आहे, बघून घ्या. आता जे काही सेकंड न्यूज आहे जास्त महत्वाचे नाहीये. तो जो काही मिहान प्रकल्प जो आहे नागपूरला, तर त्याच्या संदर्भात ही न्यूज आहे. तर मिहानचा अर्थ काय होतो? मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ऍट नागपूर. तर हे नागपूर या ठिकाणी आहे आणि विशेष करून याच्यामध्ये जो काही वाद चालू आहे सध्या, जी काही वीज दर आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 87 ते 47% हा कर वाढवलेला आहे. सॉरी, कर नाही, वीज दर वाढवलेले आहेत. जे काही आधी वीज दर हे 4.5 रुपये होते ते आता डायरेक्टली 8.5 ते 7.5 झालेले आहेत. तर त्यामुळे ही मिहान प्रकल्प सध्या न्यूज मध्ये आहे. पतंजलीचा जो काही मेगा फूड पार्क आहे या संदर्भात सुद्धा मिहान प्रकल्प सध्या न्यूज मध्ये आहे. तर तुम्हालाही समजून घ्यायचंय. न्यूज महत्वाचे नाही, पण मिहान आणि नागपूर याचं समीकरण थोडं लक्षात घ्या. प्रश्न आपण इथे बघूयात. महाराष्ट्रातील मिहान हा प्रकल्प कुठे आहे? तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, नागपूर. तर ही जी काही न्यूज आहे ही न्यूज आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा HR आणि HRD साठी हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. राज्यातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक प्रवेशासाठी जी काही कमाल वयोमर्यादा आहे ती निश्चित केलेली आहे. त्याच्यामध्ये 4 गट सांगितलेले आहेत. एक आहे प्ले ग्रुप, दुसरा आहे ज्युनियर KG, तिसरा आहे सिनियर KG आणि नंतर आहे पहिली. तर पहिलीसाठी लक्षात ठेवा 7 वर्ष 5 महिने 30 दिवस. ज्युनियर KG साठी आहे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. त्याच्यानंतर आहे ज्युनियर KG 5 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस आणि प्ले ग्रुप साठी आहे 4, 5, 30. लक्षात घ्या, प्ले ग्रुप साठी आहे 4, ज्युनियर साठी आहे 5, सिनियर साठी आहे 6 आणि पहिली साठी आहे 7. नॉर्मली जे काही बाकीचे आहेत 5 महिने आणि 30 दिवस हे कॉमन आहेत. 4, 5, 6 आणि 7 हे अशा प्रकारे 4 वर्गगट केलेले आहेत. प्ले ग्रुप, त्याच्यानंतर आहे ज्युनियर KG, सिनियर KG आणि पहिली. तर या संदर्भात आपल्याला HR HRD ला प्रश्न येऊ शकतो. सेकंड न्यूज बघूयात आपण. आता इथे लक्षात घ्या, भारताच्या UPI प्रणालीचा अवलंब करणारा कोणता देश बनला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ. तर नेपाळ जो काही देश आहे या संदर्भात आपण प्रश्न का डिझाईन केलाय? कारण की जी काही आपली पेमेंट सिस्टीम आहे, डिजिटल पेमेंट सिस्टीम, तर त्याच्यामध्ये UPI ची जी वाढ आहे 3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ती जी काही इंटरनॅशनल पेमेंट सिस्टीम आहे आणि इंडियाची पेमेंट सिस्टीम आहे याच्यामध्ये जी काही वाढ जी आहे ती UPI ची सर्वात जास्त झालेली आहे जागतिक पेमेंट पेक्षा. तर त्यामुळे आपल्याला इथे जी काही आकडेवारी इथे पाहायला मिळते ती महत्वाची नाहीये. तर आपल्याला सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे UPI म्हणजे काय.
UPI म्हणजे काय या संदर्भात आपल्याला अपेक्षित प्रश्न येऊ शकतो चालू घडामोडीमध्ये. आणि आपण जर राज्याच्या मुख्य परीक्षेची जर तयारी करत असाल तर तिथे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचे आहे. तर UPI म्हणजे काय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर जी काही आपली कॅशलेस इकॉनॉमी आहे, या कॅशलेस इकॉनॉमीचे प्रामुख्याने 3 मोड आहेत. एक आहे मोबाईल वॉलेट, प्लास्टिक मनी आणि तिसरा आहे नेट बँकिंग. आज आपण जे काही UPI बघत असतो, या UPIचा जो काही पार्ट आहे तो आहे नेट बँकिंगचा एक पार्ट आहे. तर इथे हे लक्षात घ्या, जर आपण UPI जर बघितलं किंवा नेट बँकिंग बघितलं तर त्याच्यामध्ये भीम, QR कोड आणि UPI हे 3 महत्वाचे घटक आहेत. आणि या 3 घटकामध्ये जर आपण जर बघितलं या 3 घटकामध्ये जर बघितलं RTGS, NEFT आणि IMPS, तर याचं खूप जास्त महत्व आहे आणि आयोगाला आपल्याला या संदर्भात प्रश्न येऊ शकतो. तर UPS काय आहे, UPI काय आहे, तर एका प्रकारचा एक प्लॅटफॉर्म आहे जो प्लॅटफॉर्म आपल्याला 2 बँकेमध्ये असण्याचे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या संदर्भात हा मदत करत असतो. UPI जो काही डेव्हलप केलेला आहे तो नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी हा विकसित केलेला आहे. तर आपल्याला याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. तर बघूयात या संदर्भात आपल्याला प्रश्न कसे येऊ शकतात. तर हे बघा, पहिला प्रश्न आहे की UPI पेमेंट सिस्टीम कोणी विकसित केली, RBI, भीम, NPCI. तर या प्रश्नाचं उत्तर आहे NPCI. सेकंड प्रश्न आपण बघूया. जो काही ग्राफ आहे तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, तर हे काही महत्वाचं नाहीये. फक्त UPI पेमेंट सिस्टीम काय आहे हे महत्वाचं आहे. फक्त तुम्हाला याचं अंडरस्टँड असावं की जो काही UPI आहे याची जी लेवल आहे पेमेंट सिस्टीमची हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पुन्हा एक प्रश्न आहे डिजिटल पेमेंट संदर्भात. डिजिटल पेमेंट सिस्टीमवर कोणाचे नियंत्रण असते, UPI, NPCI, RBI, भारत सरकार. तर तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय की याच्यावरती RBIचं नियंत्रण असते. RBIचं नियंत्रण का असते, कारण की जे काही सेटलमेंट ऍक्ट आहे 2007चा, कंट्रोल अँड रेग्युलेटेड बाय RBI. तर इथे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळते. तर RBI या प्रश्नाचं उत्तर आहे. डिजिटल पेमेंट इंडेक्स कोण काढतो, तर ते आहे RBI काढतो. आता जे काही S-400 नावाची काही सिस्टीम आहे ती आपण रशियाकडून घेणार आहोत. अजून ती घेतली नाहीये, परंतु जी काही युद्धाची काही सावट आहे त्याच्यामुळे आपल्याला ती मिळेल की नाही याची खूप मोठी शंका आहे. तर त्यामुळे या संदर्भात हे आर्टिकल इथे सांगितलेलं आहे. S-400 जी आहे ती अँटी डिफेन्स मिसाईल सिस्टीम आहे जी भारताला असणं गरजेची आहे, कारण की ऑलरेडी S-400 जे आहेत ते ऑलरेडी रशिया आणि चीनला दिलेले आहेत. म्हणजे त्यांच्या सीमेवरती S-400 आहेत पण आपल्या सीमेवरती नाहीये. हा करार झालेला आहे पण अजून आपल्याला डिलिव्हर झाला नाही आणि ही डिलिव्हरी मे बी आणखीन लेट होऊ शकते जस्ट बिकॉज ऑफ वॉर. तर या संदर्भात हे आर्टिकल आहे. S-400 लक्षात ठेवा आपण रशियाकडून घेतोय. आणि सेम S-400 लेवलच एक आणखीन एक अँटी डिफेन्स सिस्टीम आहे, त्याचं नाव आहे थाड. ही कोणाची आहे, ती आहे USA. म्हणजे जो अमेरिका आहे त्याला ही अपेक्षा होती की आपल्याकडून थाड ही यंत्रणा भारताने विकत घ्यावी, परंतु भारताने सध्या S-400 जास्त प्राधान्य दिलं. त्याचं कारण काय होतं, कारण की ही स्वस्त होती आणि जो काही रशिया आहे तो जास्त रिलायबल आहे ऍज कम्पेअर्ड टू अमेरिका. त्यामुळे आपण S-400 जी काही प्रणाली आहे ती रशियाकडून आपण घेतलेली आहे. आता S-400 क्षेपणास्त्र प्रणाली भारत कोणत्या देशाकडून घेणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. आता हे जे काही हिंदूला आलेलं आर्टिकल आहे तर याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचं नाही आहे, परंतु आपल्याला याच्यावरती अपेक्षित प्रश्न येतात. ग्लासगो इथे जी काही कमिटी झालेली आहे किंवा आपण त्याला जे काही परिषद म्हणतो आपण त्याला ग्लासगो, ही एन्व्हायरमेंट संदर्भात परिषद होते प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये. तर सेम COP26 झालेली आहे आणि याच्यामध्ये भारताने जे काही आपले क्लायमेट संदर्भाचे काही टार्गेट्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत. तुम्हाला माहित असेल की भारताने 2030 पर्यंत जे आपण रिन्युएबल एनर्जी जे वापरणार आहोत त्याचं प्रमाण हे 40% आपण असं डिसाईड केलं होतं, परंतु आता हे जे काही टार्गेट आहे ते 50 पर्यंत आपण घेऊन जाणार आहोत. म्हणजे 50% जे काही आपला वापर असेल 2030 पर्यंत ऊर्जेचा,
त्याच्यामध्ये 50% ही ऊर्जा कशापासून असेल, ती असेल रिन्युएबल एनर्जी. जे काही आधी जे काही टार्गेट होतं ते होते 40% आणि आपण ते डायरेक्टली आता 50% पर्यंत घेऊन गेलोय. त्यामुळे जे की COP26 जे काही ग्लासगो समिट आहे आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. एवढंच नाही तर या समिटमध्ये आपण जे काही कार्बन नेट न्यूट्रलिटी आहे त्याचा सुद्धा टार्गेट आपण 2070 पर्यंत आपण डिसाईड केलेला आहे. तर नेट न्यूट्रलिटी म्हणजे काय, तर या संदर्भात तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 2070 आपण हे इथे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आणखीन काही जास्त महत्वाचं नाहीये. COP26 कुठे झालेली आहे, तर ग्लासगो. भारताने किती टक्के ऊर्जा रिन्युएबल पासून एनर्जी तयार करणार आहे, तर ते आहे 50%, म्हणजे वापर असेल. गुंतवणूकदाराच्या शिक्षणासाठी साथी हे मोबाईल ऍप कोणी काढले, ते आहे SBI. तर याच्यावरती आपण क्वेश्चन्स का डिझाईन केलाय, कारण की ह्या मॅडम आहेत माधवी पुरी बच यांनी फर्स्ट टाइम जे सेबीचे जे बोर्ड आहेत त्याच्यावरती त्यांनी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. जे फर्स्ट फिमेल चेअरमॅन आहेत. आणि मे बी आपल्याला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्या अँगलने आपण हे आर्टिकल इथे घेतलेलं आहे. माधवी पुरी बच, फर्स्ट चेअरमॅन ऑफ सेबी. सेबी तुम्हाला माहितच आहे. याच्यावरती आपल्या राज्यसभा मेन्सला मे बी प्रश्न येऊ शकतो, कारण की फिमेल आहे त्यामुळे. श्रवणशक्ती, जागतिक श्रवणशक्ती दिन जो आहे तो आपण कधी साजरा करतोय, तर तो आहे 3 मार्च. हे थोडंसं बेसिक लक्षात ठेवा, याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आणि या अँगलने सुद्धा आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे की जागतिक श्रवण दिन कधी असतो, तर तो आहे 3 मार्च. मी तुम्हाला 3 जून सांगितले का, सॉरी, तर 3 मार्च आहे. आता याच्यामध्ये वर्ल्ड लाईफ जो काही डे आहे त्याचं सुद्धा आपण इथे मेन्शन केलेला आहे. तर खाली इथे तुम्हाला दिसेल, तो सुद्धा किती आहे, 3 मार्च, जागतिक वन्यजीव दिन. महाराष्ट्र अनलिमिटेड मोहीम कशाशी संबंधित आहे, ते आहे पर्यटन. तर याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये पर्यटन वाढावं या संदर्भात हे आर्टिकल आलेलं आहे. आणि महाराष्ट्राने सुद्धा या संदर्भात एक मोहीम राबवलेली आहे, महोत्सव. आणि याच्यामध्ये आपल्याला एक उल्लेख होता अनलिमिटेड महाराष्ट्र, त्यानुसार आपण हा क्वेश्चन इथे डिझाईन केलेला आहे. आता एक छोटस एक इथे कार्टून तुम्हाला दिसते. हे देशातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन पैकी एक आहे असं ऐकल्याबरोबर मी तो घाणेरडा बस स्टँड सोडून इथे आलो. तर पहिलं रेल्वे स्वच्छ स्थान कुठे आहे आपल्या देशामध्ये, तर ते आहे जयपूर जंक्शन. सरकार स्टार्टअपच्या पाठीशी मोदी. तर याच्यामध्ये हे आर्टिकल महत्वाचं नाही, तर भारत जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टीम प्रणाली आहे, नंबर 3 ची. सर्वात जास्त स्टार्टअप कुठे आहे, तर ते आहे महाराष्ट्रामध्ये. तर हे थोडं लक्षात ठेवा. सर्वात जास्त स्टार्टअप कुठे आहे, तर ते आहे सेवा सेक्टरमध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा. तर जगात कितव्या क्रमांकाची स्टार्टअप इकोसिस्टीम प्रणाली भारतामध्ये आहे, ते आहे 3रा. तर मित्रांनो, तर आपण अशा प्रकारे ह्या जे काही न्यूज आहेत तो इथून पुढे डिस्कशन करणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. धन्यवाद.